माजी आमदार अरुण काका जगतापांच्या तब्येतीसाठी राधाकृष्णाची प्रार्थना. सारसनगर येथील नागरिकांच्या वतीनं राधाकृष्ण मंदिरात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ. आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावे यासाठी सारसनगर येथील राधाकृष्ण मंदिरात रेणुका महिला भजनी मंडळाने एकत्र येत अरुण काकांसाठी प्रार्थना केली. तसेच सर्वांनी सामूहिक विष्णू सहस्त्रनाम म्हटले. अरुण काका लवकर बरे व्हावे म्हणून मंडळातील महिलांनी नवस केला. तो नवस आम्ही काकांना बरं वाटल्यानंतर काकांच्या हस्ते फेडण्याचा निर्धार भक्त मंडळानं राधाकृष्ण मंदिरात केलाय. सारसनगर आणि परिसरातील नागरिक आणि जगतापांचा जुना स्नेह आहे. अरुण काका येथील नागरिकांना घरातील ज्येष्ठ सदस्यासारखे वाटतात. त्यामुळेच त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी ही प्रार्थना केल्याचं हरिभक्तपरायण प्रभाताई भोंग यांनी सांगितलं. आज राधाकृष्ण सारसनगरमध्ये भक्त मंडळ एकत्र आम्ही आलेलो आहोत. 2 दिवस झाले आमदार अरुण काका जगताप हे आम्हाला आदरणीय आहेत आणि त्यांची तब्येत ठीक नाही आहे. ते सिरियस आहेत. कळल्यापासून आम्ही सुद्धा बेचैन झालेलो आहोत. म्हणून या ठिकाणी आम्ही भगवान राधाकृष्णाला श्री गणेशाला प्रार्थना करून आज या ठिकाणी काकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून या ठिकाणी आम्ही प्रार्थना व विष्णू सहस्त्रनाम काकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी म्हणलेलं आहोत आणि भगवंताला ते ऐकावं लागल. आणि आम्ही जो मनात नवस केलेला आहे भगवंताला तो काकांच्या हस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणून काकांना लवकर भगवंताने आमच्या नीट करावं आणि या ठिकाणी सुखरूप नगरला परत येऊ द्यावं यासाठी आम्ही सर्व भक्त मंडळ, महिला मंडळ, गणेश राधाकृष्ण भजनी मंडळ व समस्त सारसनगरचे महिला वर्ग या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करतो की लवकर काकांनी दुरुस्त चांगले होऊन या ठिकाणी यावं. म्हणून पुनश्च एकदा भगवान राधाकृष्णाला प्रार्थना करून मी थांबतो. या सामूहिक पठणावेळी राधाकृष्ण भक्त मंडळ, रेणुका भजनी मंडळ, समस्त सारसनगर महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होत्या. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.